हाय गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. मग आता लिफ्ट मध्ये शूज घालायला लागतात. ब्रो आलाय या कधीच आम्ही नीट जात नाही टाइम. कधीच जात नाही भाई. बदामाची गरज आहे. जितना हो सके इस वीडियो को फैला. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. तर आज मी चाललो आहे फार्म हाऊसला माझ्या. सगळे मित्र वगैरे आज फ्री होते आणि सॅटर्डे संडे आला आहे, सो वाय नॉट. तर बघू आता सगळी येतात. त्यात आम्हाला आमच्या एका मित्रांनी टांग मारली आहे, सो आम्ही 6 जण जाणार होतो, पण आता आम्ही 5च जण जाणार होतो आता. अँड त्यामध्ये माझे फ्रेंड्स अँड एक कझिन, हा माझा मावशीचा मुलगा, तो पण आलेला आहे. येस, तर आता निघतो इथून. तर काय काय पॅक वगैरे जास्त काय घेणार नाही, बघू. आणि बाय द वे हा टॅब आला आहे, तो तुम्हाला दाखवलाच असेल. येस, लवकरच अनबॉक्सिंग येईल त्याची. ठीक आहे, चला. स्ट्रगल इज रिअल गाईज, सबर करायच करो गाईज. येस, मी जास्त काही घेऊन नाही चाललो आहे. एक नॉर्मल बॅग, टॅब. हे बाय द वे तुम्ही कोणी ट्राय केलं आहे का? नागिन सॉस एकदम भारी लागतात. आज आग होणार आहे आमची सगळ्यांची. हे आम्हाला स्विगीसोबत फ्री भेटलं आहे, सो येस ते. अँड येस, आता निघूच. हो, असणारच. हो, स्वतः उशीर करतो, मग आता लिफ्ट मध्ये शूज घालायला लागतात. काय बोलायचं आता याला? थोडा उशीर चालतो गाईस. नाही चालत. ब्लॉगर सगळं आम्ही कॅप्चर करतो, हे काय उशीर होतो म्हणून. आणि ही क्लिप नक्कीच येणार आहे. एडिटिंग मीच करणार. येस ब्रो आलाय. या चलो. परत लेट असेल ना, म्हणजे आवाज परत लेट झालाय. मी नाही तर कृणाल आहे ना, आम्ही निघालेलो इथपर्यंत आलेलो आणि त्याला तिथे रिअलाइज झालं की आमचं चिकन आणि जेवण विसरलाय. पण तुम्हाला समजतं, तुम्ही दुसरी फेरी त्यासाठीच मारली होती की घरी जाऊन चिकन आणायचंय, तरी तुम्ही हे झालं की कंटेंट साठी हे सगळं केलं असं वाटतंय मला. कंटेंट कमी पडतोय, कंटेंट कमी पडतोय भाई. आम्ही आजकाल गोष्टी विसरतोय भाई. गोष्टी विसरतोय. त्रास होतोय. त्रास सगळ्यांना होतोय. हा ना भाई, 7:15 वाजले गाईज. आम्हाला 6:30 निघायचं होतं. काय म्हणणार आता ह्याला? लोकांचं काम करून पण एवढं बघ ना, यांच्यावर मॅनेजर विश्वास ठेवतात असे लोकांना. इथे टाइम मॅनेजमेंट होत नाहीये. फाईल पाठवणं विसरेल वेळ आली तर. वरून भाई फायनान्शियल ऍडवायझर आहे. त्या वेळेला पैसे काढायला विसरलो पैसे काढायला. डुबला आता स्टॉक. हा ना, मला माहित नाही, मी विसरलो. मी काढत होतो पण मला काहीतरी काम थ्रिल भाई, ऍडव्हेंचर असावं, पण असा कधीच आम्ही नीट जात नाही टाइम. कधीच चालत नाही भाई. आणि माझ्यासोबत पण झालंय आज काहीतरी. मी बटर घेतलेला डीमार्ट मधनं, घेतला आणि त्या कॅरेट मध्ये ठेवला आणि बाहेर गाडी आणली आणि बोललो टाकू. आणि सगळं टाकला, घरी आल्यावर काय बटरच टाकला नाही. त्या ट्रॉलीतच आहे तो बटर, मला माहित पण नाही कुठे. मी घरी आल्यावर बोललो काहीतरी मिसिंग आहे सगळ्यात. बटर मी बिल चेक केला, बोललो बिल मध्ये नसेल, घेतलंच नसेल. फक्त बिल मध्ये तर बटर आहे, बटर माझ्या बॅगेत का नाहीये. मला इश्यू झाला आता. हो भाई, घेतला का नंतर घेतला मी बटर. गेला माझा भाई. आई ग, त्याच्या इंटरव्ह्यूला पण गाण भुला भाई. ग भाई, त्याला विचारला तुला का जायचं युएसला? नाही माहिती. नाही माहिती, विसरलो मी रिझन विसरलो. झोपाल तर येत नाही, तो पण रोस्ट वाटणार. आल्यावर पण रोस्ट होणार. दरवेळी हेच करतोय भाई आम्ही. भाई तो खाणार आज, शिव्या तर खाणार आहे भाई. 7:30 वाजवले तेव्हा पण झालेलं. मी प्लॅन केलता उलट लवकर जायचा, म्हणजे आम्ही पण दोघं झोपून राहिलो. पण 6ला तरी उठलो आम्ही भाई. तुम्ही सगळे रेडी असा. अरे मी भाई रेडी होतो. आमचं फक्त झोपून उठून निघायचं होतं आम्हाला. पण मला तेच झालं, तू बोला 6:30, म्हणलं अर्धा तासाचाच फरक आहे. म्हणलं अर्धा तासासाठी कुठे आम्ही लवकर जाऊ पुढे. आणि त्यात हा तुझं काय सीन भाई,
मधीच हा भाई मला बोलतो नाही रे मी नाही येत रे. कटलेला पण मी आलोय आता दिसतंय ना तुला तू आलेला तिला आणला गेलाय. हा, मला जबरदस्ती केली आहे माझ्यावर ह्याच्याबद्दल पण मी केस टाकेल अरे जबरदस्ती करून मला खेचलं गेलंय अरे मग ठीक आहे. आला आलो भाई तरी चल, पण आला. चिकन विसरला गेलाय हे गेलंय कुठं आलं पण मेन बात तुम्ही एवढं घरात गेले होते अरे, त्यासाठी 15 मिनिटं का रे. घरी बसलेलो मी मला वाटलं घेतलं असेल यांनी. मोठा खेळत होते. अरे बसलेलो बोललो घेतोय सामान भरतोय हे करतोय भाई त्यांचा एरा फुल अलग होता भाई त्यांचा एरा फुल अलग आहे. दरवेळीचं झालंय कॉमन कॉमन झालंय कॉमन झालंय खरंच. आता उलटी जर सगळं आणलं तर कधीतरी आश्चर्य वाटलं. आश्चर्य. आज कसं काय चुकलं नाहीये हा आज चुकलं कसं काय नाहीये काय मी लेट येऊन मिराकल भाई मिराकल. लास्ट टाइम तू आणलं ना सगळं तुला list पाठवलेली कसं हा. आणलं एक तर पाऊस फाटली आमची बोललं झाला कल्याण. दरवेळीच आहे आमचं. ठीक आहे दरवेळीचं. सुधरू आम्ही कधी बदाम चालू आम्हाला sponsor- आम्हाला बदाम स्पॉन्सर करा. बदाम स्पॉन्सर पण आम्हाला बदाम स्पॉन्सर हा बदामाची गरज आहे पूर्ण ग्रुपला बदामाची गरज आहे काय. स्पॉन्सर करा आम्हाला हा स्पॉन्सर भेटला तर चालेल आम्ही खुश होते आज एक एक सॅशे द्या आम्हाला. त्या भाई आम्ही रोज दररोज सकाळी. promote करू दररोज दररोज प्रमोट स्टोरी बदाम खाया हे रील काय तिकीट टायर सामान आलाय भाई तो आगा दिसतो तुम्हाला शेवट तोच माणूस जो विसरतो जाम त्याला बदाम गिफ्ट करणार होता आम्ही. भाई उद्याचा सोड आजचं बोल बदाम गिफ्ट करणार आहे. तर तुम्ही आता बघालच की पोरं कशी प्लॅनिंग करतात. तर तुम्हाला वाटत असेल आम्ही फुल एकदम प्लॅनिंगने वगैरे चालतो तर काही प्लॅन नसतो. हे असले येतात आणि आमच्यावरती बॉम्ब फोडतात. आता तुम्ही बघालच ब्लॉगमध्ये. आणि कॉन्फिडन्स लेवल भाई पोरांचं म्हणजे नेक्स्ट लेवल झाला. प्लॅन चाललो म्हणजे आम्ही गेलो तर नाही ऑफकोर्स कसं आम्हाला 1-2 नंतर त्याचे मागून येणार होते ते आले नाही. पण तुम्ही कॉन्फिडन्स बघा कॉन्फिडन्स. बघू आपण आता उद्याचा प्लॅन शॉर्ट आहे भाई. उद्या आपल्याला जायचंय लांब थोडं. कुठे उद्या महाशिवरात्री आहे हा चांगला दिवस आहे. येस मग जाऊया फिरायला. तुला सुट्टी आहे ना शॉर्ट आहे तुला पण सुट्टी आहे ना देत आहेत पण जायचं फिरणार आहेत हे करणार आहे त्याची. हे भाई कोण कोण Desire येते? आहे. अरे एक कुठं पण ते तर आहे. सांग. भाई कोण येते? उद्या आपल्याला जायचं संगमेश्वर बोलतो. सॉरी ए, हरिहरेश्वर ए, हरिहरेश्वरला. अरे ठीक आहे हरिहरेश्वरला जायचंय. भाई मी ट्रॅक पॅन्ट वर आहे, अरे jeans मी वर पण ट्रॅकवर आहे. अरे एक्स्ट्रा कपडे पण नाही आणले मी उद्यासाठी. अरे चल एवढं काय आपण घेऊ रस्त्यात ते सोड. डिमांड डिमांड काय घ्यायचंय का बोल. अरे काय हे बोलली? बघ उद्या चांगला दिवस आहे. सकाळी लवकर उठायचंय 5:30ला आपल्याला निघायचं. झोपायचंच नाही. झोपायचं? झोपायचं उद्या मला. अरे तू जा. भाई नाही झोपायचं. अरे गप. आपल्याला जायचंय भाई उद्या मजा मचवू. आणि ना जर आता बघू माझा सॉर्टेड प्लॅन आहे. लोक 4ला निघणार आहेत. अजून एक गाडी येते हा. पण 5 लोक असतील ओके. आपल्या जॉईंट होतील पेनला. हा. आपण पुढे जायचं आपल्या हरिहरेश्वरला दर्शन वगैरे घ्यायचं हा. आणि बघू एक्सप्लोर करू. 12 आधी जरा सांगायचं असतं अशी गोष्टी रे. त्यानुसार आलो असं प्लॅनिंग केली असती. ठीक आहे. तुला आधीच बोललेलं आपल्याला तर कणकेश्वर तर फिक्स होता. हो. हा अलिबाग साईडला कुठेतरी फोर्ट किंवा काहीतरी फोर्ट बघू. नाही एक असं आपल्याला कुठेच फोर्टवर जायचं. फोर्ट आता वर नाही. कुठेच जायचं. आता डायरेक्ट प्लॅनच चेंज झालाय. कमीत कमी ते तरी साधेवाले शूज तरी घेतले. अरे चप्पल घालून ठीक आहे चालेल. शूज नाही घेतले. तुला काय जाता घ्यायचंय. आता नाही शूजचा स्पॉन्सर भेटला. शूजचा स्पॉन्सर भाई डिमार्ट मधले शूज घ्यायचे. डिमार्ट मधले आराम करूया मस्त जीवूया हा. चांगलं. शेवटी ते त्याचं काहीतरी सार्थक होऊ दे माहिती विसरलेलाच. हो भाई हो. काही नाही पेटवणार कसं आहेस? काय नाही कौले अरे गाडी तुला दिली होती ना. झाडी दिली होती मग कुठे गेली? पण त्यानंतर 3 भडवे माझ्याकडून घेऊन गेले. आणि ते कोणते तीन? कोणते? आता सांगतो मी 3. शशांक घेऊन गेला, भूषण घेऊन गेला, जाळी किशन का देतो? घेऊन गेला. जाळी पर्सनल प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी नाही. जाळी ती जाळीचा पण हिशोब सांगतो तुम्हाला. हा. तर जाळीचा तर हे टाका. हा. जाळी आहे ना, ही माझी पण नाहीये. हिची आहे, कोणाची कोणाची नाही, नाही. ऐक ना माझ्या हा. मित्राची जाळी आहे. हा. त्याच्याकडे सेट होता त्याच्याकडनं मी एक दिवस जाळी घेतली अशीच आणि ती त्याला परत कधी दिली नाही कारण की त्याच्यानी माझी थोडीफार भांडणं आली. त्याला भेटली पण नाही जाळी. त्याला तो vlog बघितला ना तो माझ्या घरी येणार होता बोलणार जाळी दे माझी. ही जाळी
ती नाहीये, ती मला पण भेटत नाही. कधी तो आला तर मी त्याला काय उत्तर देणार आहे? मला सेट मागून ती द्यायला जाळी लागेल. आता हरवली आहे सेट बाई. पण स्पॉन्सर करा मला आता थोडं. मला सेट मागून देतो मी. जाळी सगळ्या गोष्टीत आमच्या बॅक स्टोरी आहे. अशी कुठलीच गोष्ट इझी नाही आमच्याकडे. सगळं स्ट्रगल आहे काय Struggle आहे. माझी जाळी नसली तरी मला दुःख होतं ती जाळी कुठे आहे माझी. काय नाही भेटत, जाळी भेटू दे फक्त. भाई मेन गोष्ट त्यावरती चिकन करणार भाई तीच नाही आपल्याकडे. सेट करायची आहे. असतील असतील. वाह बेटी वाह, वाह चंकी वाह. लड़का बहुत मेहनत कर रहे हैं. जितना हो सके इस वीडियो को फैला. इसके ऊपर 1.5 करोड़ का कर्जा है. येस गाईज इथं बनतायत प्रॉन्स. गार्लिक प्रॉन्स. गार्लिक बघ कसं टाकलंय. वरून गार्लिक टाकलंय भाई आमच्याकडे. त्याच्या करायला. आतमध्ये पण गार्लिक आहे, ते दिसत नाही. नक्की काय बघ मॅरिनेशन. मेरिनेशन्स. ओके. चिकन नाही, हे कोळंबी कोळंबी. marinate. कोळंबी नाही. चिकन खाऊन झालंय गाईज आमचं. आता आम्हाला टाक, prawns टाक, खाणार आहोत. टाक, टाक, टाक. भाई स्मेल तर एक नंबर भाई, येतोय. भारीच एक आहे butter नंबर garlic वाटतो. prawns. आहा. Chicken काय तो बटर बटर जो हलतोय मस्तपैकी. बटर टाका, बटरी बनवा झाला. स्पॉन्सर्ड आहे अमूल. स्पॉन्सर्ड आहे आम्हाला अमूल. Sponsored आहे काय? स्पॉन्सरशिप. Legit butter ये कब हुआ? ये कब हुआ? हमने कब पैसे दिए? अमूलने मला स्पॉन्सर केलाय. अमूल बटर. नाही, अमूलचा बटर याचा चोरी झालाय. भाई, याचा DMart वाला scene तर अलग झाला भाई. बोललं तर काय ना काय होत असतं आमचं. काय नाही काय बोलत. साधे प्लॅन्स करत नाही आम्ही. पण एवढ्या वस्तूंपैकी त्या चोरांनी पण बटरच चोरलाय काय. कोक चोरला असतं तर मला पटलं असतं. हाय व्हॅल्यू आहे. हाय व्हॅल्यू. दुसऱ्या पण गोष्टी होत्या चोरायला घरच्या, पण त्यांनी तो बटरच नाही. बटरच चूज केलं भाई. मला असं वाटतं त्या काउंटरवर तांब्या दिला असतं आणि शिरो असावं. हा गाईज इट्स नेक्स्ट डे. तर काल तर फुल मजा मस्ती केली आम्ही, खाल्लं वगैरे, खूप गप्पा गोष्टी. रात्री 4 वाजेपर्यंत आम्ही जागलो होतो. आणि आता सकाळचे वाजले 9:30-10. तर आम्ही आता इथून निघू. तर या त्याच्या निघायच्या आधी थोडं झाडांना पाणी वगैरे. प्रॉपर वॉटरिंग प्लांट्स इज थेरपी गाईज. आणि इथं जामचा गण झाडं दाखवतो तुम्हाला. भाई साप जाम लागलेत काय काय. बघा जाम लागले Yes. मस्त. एक नंबर. ताजे ताजे एकदम भारी. गेलाय फुल टेस्टी आहे तरी, फुल ज्युसी. बघा बघा आशी बघा. आणि साप केवढे ते जाम आले तिथे. येस निघालो आता इथून. यार सॅटर्डे संडे लगेच निघून जातो यार. पण आता तर रात्री आलो होतो लगेच आता वापसीचा रस्ता चाललो पण. येस चला पोचले तिथे पण निघू.